नमस्कार, मी राजेश बेनके सर, माजी सरपंच हिवरे बुद्रुक. आज गुरुवार 2 तारखेला आमच्याकडे हनुमान जयंती उत्सव, त्याचप्रमाणे खंडेरायाच्या काठीचा अ, मिरवणूक आणि 6 तारखेला या ठिकाणी मुक्ताई देवीची काठी आणि मुक्ताई देवीची यात्रा, त्याचप्रमाणे 7 तारखेला अ, हिवरे बुद्रुक या ठिकाणी लालखन बाबाचा छबिना मिरवणूक आणि 8 तारखेला आमच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर कुस्त्यांचा आखाडा, अशा प्रकारचं नियोजन आहे. याच्यासाठी तमाशा विठाबाई भाऊमांग यांचा, त्याचप्रमाणे कुस्त्यांचा हगामा आणि 8 तारखेला संध्याकाळी ऑर्केस्ट्रा, असं पद्धतीचं नियोजन यात्रेचं आहे. वास्तविक पाहता हिवरे बुद्रुकला एक जुना ऐतिहासिक वारसा आहे की ज्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून लालखन बाबाचा उरूस, मुक्ताई देवीची यात्रा आणि खंडेरायाचं जागरण आणि काठीची मिरवणूक, अशा पद्धतीने हिवरे बुद्रुक ग्रामस्थ हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम एकत्र येऊन ही यात्रा साजरी करतात. अशा पद्धतीने आमची एक अनोखी आगळी वेगळी यात्रा या गावची असून गावातील सर्वच जे पुणा मुंबई या ठिकाणी राहणारे ग्रामस्थ आहेत ते यात्रेच्या निमित्ताने गावी येतात, पाहुणे येतात, त्याचप्रमाणे शेजारील गावचे लोक देखील उपस्थित होतात. आणि नाही म्हटलं तरी एक पुनर्वसनच्या काळानंतर विभक्त झालेले गावं ही यात्रेच्या निमित्ताने एकत्र येतात, एकमेकाच्या विचारांची देवाणघेवाण होते आणि यात्रा संपल्यानंतर जे ते आपापल्या गावी पुन्हा मुंबई व्यवसायासाठी किंवा शेतकरी वर्ग त्यांच्या कामासाठी पुन्हा एकदा कामावरती रुजू होतो. अशा पद्धतीचं एक यात्रेचं स्वरूप आमच्या हिवरे बुद्रुक गावचं आहे. याच्यासाठी मी ग्रामस्थांना, सगळ्या महाराष्ट्रातील नव्हे परंतु तालुक्यातील लोकांना देखील आवाहन करतो की आपण यात्रेसाठी यावं. याच्यामध्ये लालखन बाबा हे जे आहे, चैतन्य महाराजांच्या समाधीवरती जेव्हा मुस्लिमांनी आक्रमण केलं, त्याच्यानंतर त्या समाधीमधून जे काही भुंगे निघाले, तर त्यावेळेला आक्रमण केलेले जे काही मुस्लिम समाजाचे सरदार होते ते तालुक्यातील अनेक ठिकाणी पळत सुटले, कारण त्या भुंग्यांनी त्यांना दंश केला होता. आणि मग ज्या ज्या ठिकाणी त्या लोकांचे मृत्यू झाले त्या त्या ठिकाणी त्या त्या गावकऱ्यांनी एक पीर बाबा म्हणून त्या ठिकाणी स्थापना झाली आणि ते पीराची यात्रा ही दरवर्षी मग साजरी केली जाते, का तर गावकऱ्यांना त्यांच्यापासून कुठल्याही प्रकारचा त्रास नको. आणि मग तो त्रास नको, मग पूर्वी मुक्ताई देवीची यात्रा होतीच, त्याचमध्ये लालखन उरूस हा वेगळा केला जातो. आणि लालखन उरूस करत असताना मुस्लिम समाजाचे लोक देखील त्या ठिकाणी उपस्थित होतात. गावातील हिंदू समाजाचे लोक शेरण्या त्या ठिकाणी घेऊन जातात आणि दंडवट देखील महिला आपल्या ज्या आहेत मराठी समाजाच्या किंवा महाराष्ट्रातील, त्या देखील त्या ठिकाणी दंडवट घातलं जातं आणि सगळी मुक्ताई देवीची काठी निघते, लालखोबाचे छबिना निघतो. हे सगळं एकत्रितरित्या साजरा करून एक चांगल्या प्रकारचा एकत्रितरित्या असा आम्ही हा उत्सव साजरा करतो. ज्या वेळेला लालखन बाबाचा उरूस किंवा मुक्ताई देवीची यात्रा असते, त्यावेळेला एका बाजूला मुक्ताई देवीची काठीची मिरवणूक चालू राहते आणि दुसऱ्या बाजूला छबिना मिरवणुकीला सर्व हिंदू समाज, मुस्लिम समाज हेल गुजारा दोस्त तारा धिंग या घोषणेने पूर्ण गाव दमदमून निघतं आणि मुक्ताई देवीच्या देखील जयघोषाने संपूर्ण गावामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण उत्साहाचं. हेल गुजारा म्हणजे जो चंद्र आहे त्याला गुजारा हे अरबी भाषेमध्ये नाव आहे आणि दोस्त तारा म्हणजे 2 तारे, एक चंद्र आहे 2 तारे, हे अबाधित राहावं असो किंवा मग त्या पाहिल्यानंतर तर लोकांना एक उत्साह निर्माण होतो, कारण पौर्णिमा शेजारीच येऊन गेलेली असते, पूर्ण चंद्र असतो त्याच्या शेजारी 2 तारे असतात, म्हणून पूर्वीपासून ते हेल गुजारा दोस्त तारा दिन हे बघितल्यानंतर तो एक जयघोष तयार झाला. विविध कार्यक्रमामध्ये मुक्ताई देवीची यात्रा होत असताना किंवा हे सगळं जे 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 कार्यक्रम असतात, आखाडा असो, त्याच्यानंतर हनुमान जयंतीचा उत्सव असो, या सगळ्यामध्ये सर्वच तरुण कार्यकर्ते, वयस्कर माणसं, ज्येष्ठ नागरिक, महिला अतिशय हिरिरीने चांगल्या पद्धतीने भाग घेतात. गावामध्ये स्वच्छता ठेवतात. दुसऱ्या दिवशी देखील सगळं गाव स्वच्छ केलं जातं, कारण आल्यानंतर कोणाला कुठल्या प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे
हे सर्व आम्ही अतुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून किंवा वल्लभ शेठ बेनके यांनी जो आम्हाला वसा घालून दिलेला आहे, त्या माध्यमातून आम्ही गावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सर्वच कार्यकर्ते काम करतात आणि त्यांनी घालून दिलेला आदर्श आम्ही पुढे चालवत आहोत. त्यामुळं अतुल शेठ बेनके यांचा आम्ही सोमवारी 6 तारखेला नागरी सत्कार देखील ठेवलेला आहे. त्याला देखील आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं.